आज आपण खानदेश स्पेशल जळगावचे हे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. तर बघा ना, असं एकदम मऊ लुसलुशीत असं छान झणझणीत असं आपण हे भरीत बनवलेलं आहे. तर आता आपण पुढे ह्याची रेसिपी बघणारच आहोत. तर सर्वात प्रथम तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला पूर्ण बघत जा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करत जा आणि कमेंटही करत जा. तर आता आपण बघूया. हे मी अर्धा किलो वांगी घेतली आहेत, हिरवी वांगी. तर ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आपण. आणि आता हे जे साईडचं जे जाड असं त्याचं हे असतं ना, देठ, ते काढून घ्यायचं. आणि मग तेल लावून घ्यायचं आपण वांग्याला. हे असं मी तेल लावून घेतलं आणि मग आपण हे भाजून घ्यायचे छानपैकी वांगी अशी खरपूस अशी भाजून घ्यायची. आतून पण अशी भाजली गेली पाहिजे. आणि मग ह्याचं जे वरचं जे साल असतं काळं झालेलं ते सगळं काढून घ्यायचं आपण. म्हणजे एकदम वांगी स्वच्छ करून घ्यायची. आणि ही जी वरची देठं आहेत ती पण आपण काढून घ्यायची आहेत. आणि एकदा वांगी अशी ओपन करून बघायची पूर्ण. ते बघा एकदम स्वच्छ आहेत, अजिबात कीड वगैरे काहीच नाही आहे. तर छान अशी वांगी आपली निघालेली आहेत, छान अशी भाजून पण झालेली आहेत, अशी मऊ लुसलुशीत झाली आहेत. तर आता वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी ह्या लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला तिखट वांगं भरीत बनवायचं आहे ना, म्हणून. तर ह्या कोरड्याच अशा भाजून घ्यायच्या तव्यावर. ह्या अशा छान अशा खरपूस भाजून घेतल्या मी. आणि मग आपल्याला त्याच्यामध्येच लसूण टाकायचं आहे. हे 15 ते 20 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. आणि त्या पण अशा छान ह्या मिरचीबरोबरच आपण भाजून घ्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारचा हा ठेचाच बनवणार आहोत आपण वांग्याच्या भरतामध्ये टाकण्यासाठी. तर आता आपण हे छान असं लसूण आणि मिरची मस्तपैकी अशी भाजून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे ही बडगी आहे लाकडाची, तर त्याच्यामध्ये आपण हे ठेचा आहे तो ठेचून घ्यायचा आहे मिरची आणि लसणाचा. आता हा ठेचा मी छान असा बघा लसूण आणि मिरची ठेचून घेतली आहे. आता त्याच बडगीत आपण जे वांगं भाजून घेतलेलं होतं, तर ते आता थोडंसं आपण असं वांगं पण ठेचून घ्यायचं आहे बडगीमध्ये. तर हे बघा असं छान असं ठेचून घेऊया आपण. आणि त्याच्यामध्ये जे आपण लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवलेला ना, तो पण या वांग्यामध्येच आपण एकत्र असं घोटून घेऊया. म्हणजे दोन्ही पण एकजीव होईल, मिक्स होईल. तर आता आपल्याला वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी हे कांद्याची पात घेतली आहे. कांद्याची पात भरपूर घ्यायची, म्हणजे आपला जो वांग्याचं भरीत आहे त्याला खूप छान चव येते. तर ही सगळी वांग्याची कांद्याची पात आपण कापून घेऊया. आणि आता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आणि शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला प्रथम आधी तेलामध्ये. आणि शेंगदाणे असे चांगले तळून घ्यायचे म्हणजे. आणि मग त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकलं, म्हणजे फोडणी करायची आपल्याला आता. तरी जिरं टाकलं मी 1 चमचा. तुम्ही जिरं नाही म्हणजे जिरं राई नाही वापरलं तरी चालेल. आणि मी ही परत अजून लवंगी मिरची टाकली, म्हणजे मला थोडं अजून झणझणीत पाहिजे होतं, म्हणून 3 मिरच्या वापरली मी अजून एकदा. आणि कढीपत्ता टाकला, म्हणजे ही फोडणी दिली आपण. आता जे आपण कांद्याची पात कापून ठेवलेली कांद्यासकट, ते कांदे कोवळे असतात ते पण आपण तेलामध्ये सोडून छान असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं ही सगळी फोडणी. आता ही छान आपण मिक्स करून घेऊया कांद्याची पात. ह्याला शिजायला काही वेळ नाही लागत, कारण आपण ऑलरेडी वांगी भाजून घेतलेले आहे. आता जी आपण वांगं आणि मिरची ते सगळं एकत्र केलेलं ना भाजून बडगीमध्ये, ते आता वांगं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, भरीत बनवायचं आहे आपल्याला. तर हे सगळं कांद्याच्या पातीमध्ये आपण मिक्स करून घेऊया. हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून परत एकदा आपण असं छान असं मिक्स करून घेऊया. आणि 2 मिनटासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे. 2 मिनटासाठीच फक्त झाकून टाकूया, म्हणजे मीठ छान लागेल त्याला. आणि मग आपल्याला चवीनुसार आपण कोथिंबीर टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. तर आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे बघा. छानपैकी मस्त आपलं गरमागरम वांग्याचं भरीत तयार आहे. तर आता वांग्याच्या भरताबरोबर खायला आपण कळण्याची भाकरी करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी ज्वारी, उडदाची डाळ आणि मेथ्या हे दळून आणलेलं होतं. आता त्याची छान अशी भाकरी बनवून घेऊया आपण, जी वांग्याच्या भरताबरोबर खूप छान लागते. तर ही भाकरी आपण छान अशी थापून घेऊया आणि मस्तपैकी खरपूस अशी भाजून घेऊया. कडक कडक अशी भाजून घ्यायची, म्हणजे वांग्याच्या भरताबरोबर खायला खूप छान लागते.
तरी भाकरी आपली झालेली आहे भाजून बघा मस्तपैकी. तर आता आपल्याला हे एका डिशमध्ये सर्व करायचं आहे. तर ही आपण अशी छान अशी खरपूस भाजलेली भाकरी आणि हे छान असं वांग्याचं भरीत, झणझणीत खानदेश स्पेशल वांग्याचं भरीत, त्याच्यासोबत आपल्याला लिंबू आणि कांदा. तर आता आपण ह्या लिंबू पिळून मस्तपैकी ताव मारूया आपल्या ह्या वांग्याच्या भरतावर. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला पूर्ण बघत जा स्किप न करता, आणि सबस्क्राईब करा जर नवीन आला असाल तर. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद.